रामलीला मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ। पंतप्रधानांसह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित। शपथविधी सोहळ्यात परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ, तर अन्य 5 आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। जॉहन्सबर्गमध्ये G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून 2 दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर। लिथियम उत्खनन आणि खाणकामात सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि अर्जेंटिनामध्ये सहमती। लिथियमच्या पुरवठ्यासाठी उभय देशांमध्ये सामंजस्य करार। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या विरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कठोर भूमिका। युक्रेन रशिया संघर्षासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना धरलं जबाबदार। केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव्ह 2025च्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन। आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आर्सेनियो डॉमिनिक उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटीमध्ये कौशल्य विकास केंद्र आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी मीना बाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार। मुख्यमंत्र्यांची लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळ्यात घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस तिथीनुसार शिवचातुर्य दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं जाहीर। आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत। नमस्कार।